नेहमी सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिंदास। भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाने भरलेला पवित्र सोहळा रामकृष्ण हरी विश्वस्त मंडळ करवले तर्फे आयोजित श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा आज टाळ मृदुंगाच्या गजरात, जय जयकाराच्या घोषात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या अखंड नामस्मरणाने प्रस्थान झाला। ही पायी दिंडी दिनांक 7 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पार पडणार असून करवले गावातून श्री क्षेत्र आळंदी या पवित्र स्थळी माऊलींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी निघाली आहे। दिंडीच्या प्रारंभी माऊलींच्या पूजनाचा विधी पार पडला। या विधी पूजनाचा मान कल्याणपूर्वच्या आमदार मान्य सौ सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी विविध मान्यवर, ग्रामस्थ आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दिंडी सोहळ्याचे नेतृत्व हरिभक्त पारायण बबन महाराज भंडारी, हरिभक्त पारायण रामदास नाना पाटील, दिनकर पाटील, चंद्रकांत महाराज, बाळाराम पाटील, संतोष भोईर, राजेश विठ्ठल पाटील, संजय राणे, संजय जगताप, राजेश खत्री, काळूराम ठाकरे, केशव बुवा, जयराम बुवा पाटील, रघुनाथ बुवा पाटील, बळीराम राणे, मोहन म्हात्रे, सुरेश पाटील आदींनी केले। तसेच ग्रामस्थ मंडळ ब्राह्मण करवले यांनी या सोहळ्याचे आयोजन यशस्वीपणे पार पाडले। दिंडीसोबत दररोज कीर्तन, प्रवचन, भजन आणि नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमांमध्ये अनेक संतजन आणि कीर्तनकारांनी आपली उपस्थिती लावून भक्तांना आध्यात्मिक संदेश दिला। यामध्ये हरिभक्त पारायण भगवान महाराज बोराडे, विकास महाराज बालेगाव, सुरेश महाराज पाटील, हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज पाटील, संजय महाराज पाटील, हरिभक्त पारायण आत्माराम महाराज ढो, हबप विठ्ठल महाराज नाईक, हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज पाटील, जितेंद्र महाराज पाटील, हरिभक्त पारायण ओम महाराज तोटे, संतोष महाराज पवार यांचा विशेष सहभाग होता। या पवित्र सोहळ्यात वारकऱ्यांनी रामकृष्ण हरी या जयघोषात टाळ मृदुंग वाजनासह नृत्य केले, तर महिलांनी फुगड्या, अभंग आणि ओव्या गाऊन वातावरण भक्तिमय केले। मार्गात विविध ठिकाणी ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत फुलांच्या उधळणीने, पाद्यपूजनाने आणि प्रसाद रूपाने केले। प्रत्येक दिवसाची सुरुवात काकडा आरती आणि शेवट हरिपाठ व माऊली आरतीने होत असून या यात्रेत सहभागी प्रत्येक वारकरी भक्त नामस्मरणाच्या माध्यमातून एकात्मता, शांती आणि भक्तीचा संदेश देत आहे। या दिंडीचा समारोप 17 नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे माऊलींच्या पवित्र चरणी नतमस्तक होत करण्यात येईल। तेथे सर्व वारकरी एकत्र येऊन माऊलीच्या समाधीसमोर आरती, नामजप आणि प्रसादाचा महापर्व साजरा करतील। या सोहळ्यामुळे करवले गावात गेल्या काही दिवसांपासून भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण परिसर ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरीच्या जयघोषाने दुमदुमत आहे।
अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।